मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करायला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या वर्षभरापासून त्यांची अनेकदा उपोषण आंदोलनं झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांची प्रामुख्याने मागणी राहिलेली आहे की मराठा समाजाला सुद्धा कुणबींची जात प्रमाणपत्र ही देण्यात यावी आणि ती सरसकट पद्धतीने देण्यात यावी, तसंच सगळे सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावी ही त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत। तसंच मराठा आंदोलकांवर मधल्या काळामध्ये जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये जे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले तेही सरकारने मागे घ्यावे ही त्यांची मागणी आहे। मात्र सोबतच त्याच्यात आणखी एक मागणी जी जरांगे पाटील करतात ती म्हणजे हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा संस्थांचं जे गॅझेट आहे ते सुद्धा सरकारनं लागू करावं अशी त्यांची मागणी आहे। आपल्याला कल्पना आहे की याच सगळ्या बाबतीत एक शिंदे समिती नेमण्यात आलेली आहे आणि याही शिंदे समितीने हैदराबादमध्ये जाऊन दौरे केलेले आहेत, तिथून काही माहिती त्यांनी आणलेली आहे असं सुद्धा मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे। पण हे नेमकं हैदराबाद गॅझेट किंवा सातारा, बॉम्बे संस्थांची गॅझेट्स आहेत तरी काय, ती लागू का करण्याची मागणी केली जाते आणि ती जर लागू करण्यात आली तर त्याचा मराठा समाजाला नेमका कसा फायदा होऊ शकतो या सगळ्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्या समोर ठेवणार आहेत आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे। त्यांच्या आरक्षणासंदर्भातला खास करून मराठा आरक्षणासाठी गेल्या काही काळापासून जे आयोग नेमण्यात येत आहेत त्यांचे जे फाइंडिंग्स आहेत या सगळ्या संदर्भात त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे आपण ही माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुमचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये आणि तुमच्याकडनं समजून घ्यायचा आहे, बेसिक प्रश्न आहे सुरुवातीलाच की हे हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये असं काय होतं की जे आता लागू करावं अशी मागणी ही मराठा आंदोलकांकडनं, जरांगे पाटलांकडनं ठेवण्यात येते। सर्वांना जय शिवराय। मुळात आपण आरक्षणाच्या जे लाभ दिले जातात त्याचं बेसिस काय असतं हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जातीची नोंद कुठेतरी असेल तर त्या जातीच्या आरक्षणाचे लाभ दिले जातात। मग जातीची नोंद असण्याचा प्रमुख पुरावा काय असतो तर 1881 पासून तर 1931 पर्यंत ज्या जनगणना झालेल्या आहेत त्या जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची कोणती जात नोंदविलेली आहे हा एक भक्कम पुरावा याच्यामध्ये लक्षात घेतला जातो आणि त्यातल्या त्यात जितका जुना पुरावा असेल तितकं त्या पुराव्याला जास्ती महत्व असतं। म्हणजे आता 1950 नंतरचेच नोंदी लक्षात घ्या वगैरे असं जे म्हटलं जातं तसं नसून माधुरी पाटील नावाचं एक जजमेंट आहे माननीय सुप्रीम कोर्टाचं, त्यामध्ये जितका जातीचा जुन्या नोंदीचा पुरावा असेल तितका तो अधिक ग्राह्य धरला जातो, कारण तो विनाकारण म्हणजे काय तटस्थपणे नोंदविलेला असतो, त्याच्यामध्ये कुठलीही पार्शलिटी झालेली असण्याची शक्यता नसते। मग आपल्याकडे पहिली जातीनिहाय जनगणना जी विस्तृत झाली होती ती 1881 मध्ये झालेली होती आणि 1881च्या जनगणनेमध्ये जो संपूर्ण महाराष्ट्रातला, विदर्भातला किंवा मराठवाड्यातला, आता मराठवाड्यातला समाज हैदराबाद संस्थानात होता, विदर्भातला समाज मध्य प्रदेशामध्ये होता आणि मुंबई राज्य एक होतं। मुंबई राज्यामध्ये सातारा एक संस्थान होतं आणि कोल्हापूर एक संस्थान होतं, कुरुंदवाड वगैरे असेही संस्थान होते। तर या ज्या जनगणना व्हायच्या पूर्वी तर त्या जनगणनेचा जो तपशील असायचा तो जिल्हाशहा प्रकाशित होत नव्हता, तो एक विस्तृत काही त्याचे खंड असायचे आणि त्याचं सगळ्याचं सारांश असायचं त्याच्यामध्ये देशभरातलं। त्याच्या आधारे जिल्हाशहा सगळे गॅजेटियर पब्लिश केले जायचे आणि म्हणून 1881च्या जनगणनेच्या आधारे 1884 ला प्रत्येक जिल्हावार गॅजेटियर्स प्रकाशित केले गेलेले आहेत। मुंबई राज्याचे हे प्रत्येक जिल्ह्याचे गॅजेटियर उपलब्ध आहेत आणि हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाडा असल्यामुळे मग त्यांचे जुने गॅजेटियर उपलब्ध नाही झालेले, तर त्यांचं 1909चं एक गॅजेटियर उपलब्ध झालेलं आहे सेंट्रल प्रोव्हिन्स इम्पिरियल सिरीज नावाने आणि त्या 1909च्या गॅजेटियर मध्ये सुद्धा मराठा समाज जो हैदराबाद स्टेट मध्ये होता, ज्याला आज मराठा म्हटलं जातं, त्याची सर्वत्र कुणबी अशी नोंद झालेली आहे आणि विदर्भातल्या लोकांची तर नंतर पण कुणबी नोंद झालेली आहे। म्हणून मग मुंबईचं जे राज्य होतं त्यांच्यामध्ये जेवढे नागरिक मराठा म्हणून आज दिसतात त्यांची 1881च्या जनगणनेतली नोंद सार्वत्रिक असलेली आणि 1884च्या जिल्हावार गॅजेटियर मधली नोंद आणि 1909ची हैदराबाद गॅजेटियर मधली मराठवाड्यासाठीची नोंद, या नोंदींचा पुरावा आपण लक्षात घ्यावा आणि या आधारे आज जो मराठा म्हणून घेतला जातो तो मराठा समाज हा कुणबी होता हे मान्य करण्यात यावं असं याच्या मागे शास्त्रीय कारण आहे। आता हे का असं लक्षात घ्यायचं
कारण आपल्याकडे एक तत्व स्वीकारलेलं आहे. 28 फेब्रुवारी 2018चं एक सर्क्युलर काढलंय शासनाने जातीचे दाखले देण्याबाबत. त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे, कुणबी संदर्भातलंच ते सर्क्युलर आहे, की एकदा जर जातीची नोंद झाली, व्यावसायिक आधाराने एकदा जर जात भारतात ठरली, तर ती जात कालांतराने बदलत नाही. जात ही कायमस्वरूपी एक गोष्ट असते. त्यामुळे त्याची नंतर काही नव्या नावाने नोंद दिसून येत असेल, तर म्हणून ती जात राहिलेली नाही किंवा ते लोक आता जुन्या जातीचं दावा करू शकत नाही असं म्हणता येणार नाही. म्हणून मग या तत्वानुसार मराठा समाज जर 1881 पासून तर 1901 पर्यंतच्या सगळ्या जनगणना ज्या 10 वार्षिक व्हायच्या, त्या तीनही जनगणनांमध्ये हा समाज कुणबी म्हणून नोंदवलेला आहे. मग त्याच्या आधारे या समाजाला कुणबी जातीचे दाखले का देण्यात येऊ नये असा मुख्य आज मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि त्यानुसार आपल्या देशात, आपल्या राज्यात सुद्धा, राज्यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे अशी मागणी का केली जाऊ शकते, त्याचा आधार काय असा एक प्रश्न उपस्थित होतो. तर राज्यामध्ये आरक्षण कसं दिलं जातं ओबीसी समूहाला ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर 13 ऑक्टोबर 1967 ला पहिली ओबीसीची 180 जातींची यादी प्रकाशित झाली होती. त्या मूळ यादीत 180 जाती होत्या. मग आज 450 जाती त्यात दिसतात. मग या जाती आल्या कुठून? तर त्याचा एक जुना पुरावा सापडतो. 30 ऑगस्ट 1968 ला एक साधं डेस्क ऑफिसरने एक स्पष्टीकरण पत्र दिलेलं आहे. डेस्क ऑफिसरच्या त्या पत्रात 4 ओळीच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जी यादी प्रकाशित झालेली आहे 180 जातीची, त्या मूळ यादीमध्ये असलेल्या जातींच्या संबंधात किंवा समव्यावसायिक किंवा समकक्ष इक्विव्हॅलंट या अर्थाने आणि उपजाती अशा जर जाती बाहेर असतील, त्या यादीत नसतील, तरी त्यांना मूळ यादीतील जातींचे दाखले देण्यात यावेत. उदाहरणार्थ मग दिलेला आहे की कुणबी जात त्याच्यामध्ये 83 क्रमांकावर आहे. तर मग त्या कुणबी जातीच्या ज्या नोंदी म्हणजे त्यांच्या समकक्ष समव्यावसायिक किंवा उपजाती असतील, मराठा कुणबी, तिलोरे कुणबी, धनजे कुणबी अशा 45 कुणबी जाती आहेत, तर त्यांना सुद्धा कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत. त्या एका पत्राच्या आधारे 1979 पासून लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी यांना आरक्षणाचे लाभ दिले जातात. त्यानंतर 1984 मध्ये माळी जातीच्या विविध जाती म्हणजे त्यांचे जिरे, हळदे, बावणे, नंतर असे जे काचा वगैरे असे त्यांच्या 10-12 पोट जाती त्या आरक्षणात त्यांना सर्टिफिकेट द्या असं एक पत्र दिलेलं आहे. आणि आता जर तुम्हाला मी काल जी यादी पाठवलेली होती 26 सप्टेंबर 2008 ची, त्या यादीमध्ये जर आपण नजर टाकली तर काय लक्षात येतं की माळी जातीच्या समोर कोणत्या कोणत्या जाती आरक्षण घेतात. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की माळी जातीशी काही संबंध नसलेल्या जाती सुद्धा माळी म्हणून आरक्षण घ्यायला पात्र ठरवल्या गेलेल्या आहेत. त्यात मुस्लिम बागवान नावाची एक जात आहे. मग आता तुम्ही सांगा की मुस्लिम बागवान या माळी जातीशी काय संबंध आहे मुस्लिम बागवानांचा, तरी त्यांना माळी म्हणून सर्टिफिकेट मिळतात. त्याच्यानंतर अधप्रभू, अधशेट्टी, नंतर चौकळसी, हे थोडं ओबीसीकडे वळत चाललेलं आहे. मला पर्टिक्युलरली मराठा आरक्षणासंदर्भात समजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट संदर्भात. मला तुम्ही जसं म्हणालेला होतात की त्याच्यामध्ये त्यावेळेला झालेल्या जनगणनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या गॅझेटमध्ये त्याची नोंद आहे आणि तसंच त्याच्यामध्ये नोंद आहे की कुणबी आणि मराठा सारखेच आहेत. पण मग ते गॅझेट आता लागू करणं हे म्हणजे योग्य ठरू शकतं का? म्हणजे आरक्षण देण्याच्या दृष्टीने सुद्धा किंवा ते कोर्टामध्ये सुद्धा योग्य ठरू शकतं का? त्यावेळेला झालेल्या त्या जनगणना आहेत, ते पूर्वीच्या काळातलं ते गॅझेट आहे, ते आता लागू करता येऊ शकतं का? मुळात तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की मराठा समाज त्याची मागणी का करतो, कारण त्याला ओबीसी आरक्षणाचे लाभ पाहिजे. ओबीसी आरक्षणाचे लाभ पाहिजे म्हणजे त्याला ओबीसीत असलेल्या जातीचे लाभ पाहिजेत. मग कुणबी जात ही 83 क्रमांकावर ओबीसी मध्ये आहे. मग मराठा समाज हा कुणबी जातीचा एक समकक्ष किंवा कुणबी जातीचा एक पोट जातीचा भाग आहे, म्हणून मराठा समाजाला तसे लाभ पाहिजे आहेत. मग जर हे लाभ कायदेशीर आहेत की नाहीत हे तपासायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण कसं दिलं जातं ओबीसीचं हे लक्षातच घ्यावं लागेल.
मी तुम्हाला माळी जातीचं उदाहरण का दिलं, कारण माळी ही एक जात आहे, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठी जात आहे. त्यांच्या संबंधी नसलेल्या सुद्धा जातींना माळी जातीचे प्रमाणपत्र दिले जातात. ते कशाच्या आधारे दिले जातात, तर अशाच जुन्या काळात काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जुन्या पुस्तकांमध्ये, की पाठारे क्षत्रिय, सोमवंशी पाठारे क्षत्रिय हे जे लोक आहेत, हे सुद्धा माळी जातीचाच त्याच्यात गणना केली जाते. माळी जातींच्या मध्ये कोकणातले हे लोक आहेत, असं कुठेतरी कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेलं आहे. तसं हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला, की जुनं रेकॉर्ड जर असेल तर ते रेकॉर्ड कायदा जास्ती ग्राह्य धरतो. मी तुम्हाला माधुरी पाटील नावाची केस सांगितली सुप्रीम कोर्टात झालेली, तर त्या माधुरी पाटील च्या निकालामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलेलं आहे, जितकं जुनं रेकॉर्ड असेल त्याची प्रोबेटिव्ह व्हॅल्यू जास्त असते. प्रोबेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे त्याची ग्राह्यता जास्ती असते. म्हणून आपण जुनं रेकॉर्ड आहे म्हणून ते जातीच्या बाबतीत जास्ती व्हॅलिड असतं. नव्या काळामध्ये आरक्षण लागू झाल्यानंतर खोट्या नोंदी करण्याची प्रवृत्ती येऊ शकते, पण जुनं जे ओरिजिनल रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचं तेव्हा तत्व अंतर्भूत नसताना सुद्धा जर या समाजाची नोंद कुणबी अशी झालेली असेल आणि मूळ एकदा जर ते कुणबी म्हणून गणले गेलेले असतील ब्रिटिश जनगणनांमध्ये, तर त्याला आता कुणबी म्हणून आरक्षणाचे लाभ दिले जाऊ शकतात, कारण अशी महाराष्ट्रातली आरक्षणाचे लाभ देण्याची एक पद्धत आहे. याच्यामध्ये कोणताही विषय असा नाहीये की जो आता लागू होत नाही. आता याच्यात आपण सध्या फार खोलात जात नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतामध्ये जातीची नोंद कशी आहे याच्यावरून आरक्षण दिलं जातं. प्रत्यक्षात त्या समाजाची दुसरी काही ओळख नसते आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये. हे घटनात्मक नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण दिलं जातं ते घटनात्मक आहे की नाही हा मूळ वेगळा मुद्दा बाजूला पडलेला आहे. जातीच्या आधारे जेव्हा आरक्षण दिलं जातं तर त्यांच्या जातीच्या फक्त नोंदी आधारे आरक्षण दिलं जातं. आणि नोंदी आधारे आरक्षण द्यायचं असेल तर जुन्या काळातल्या नोंदी लक्षात घ्याव्या लागतात, नव्या काळातल्या नव्हे. त्यामुळे 1881, 1891 आणि 1901 या जनगणना अहवालामध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून झालेली होती. हे तत्व त्या मागणीच्या मागे आहे आणि त्याचे प्रूफ काय आहे, त्याचे पुरावे काय अशी नोंद असल्याचे, तर ते अहवाल आता उपलब्ध आहेत. त्या अहवालाच्या आधारे तुम्ही आम्हाला कुणबी जातीचे दाखले द्या अशी जी मागणी केली जाते ती आताच्या धोरणाला अनुसरून आहे, आताच्या धोरणाबाहेर नाही. कारण अशा शेकडो जातींना, पोट जातींना, संबंधित जातींना आता ओबीसीच्या यादीमध्ये आरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे ही मागणी जी आहे ही कायद्याला धरून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त याच्यामध्ये हेही समजून घ्यायचं आहे, कारण या आधी सुद्धा अनेक आयोग तयार करण्यात आलेले आहेत, अनेक समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये. तर त्याही वेळेला अशी ही मागणी होत होती का की हैदराबाद, सातारा किंवा बॉम्बे गॅझेट हे लागू करण्यात यावं, किंवा त्याही वेळेला हैदराबाद मध्ये जाऊन कुठली कागदपत्र जमवण्याचे प्रयत्न झालेले होते का? त्यावेळेला जर झालं नसेल तर आता शिंदे समिती जे काम करते हैदराबादला जाऊन ते परत आलेले आहेत, तर त्यांना सुद्धा या संदर्भात तशी ठोस कागदपत्र मिळालेली आहेत का की ज्याच्या आधारावर जरांगेंची मागणी ही पूर्ण होऊ शकते? नाही, मुळात एक लक्षात घ्या की हा काही नवा मुद्दा नाहीये. फक्त जरांगे पाटील ज्या भाषेत बोलतायत ते काही तांत्रिक भाषेत बोलू शकत नाही. त्यांचं ते लोकनेते आहेत, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्याची भाषा वापरतात ते. याचा मूळ अर्थ काय आहे की मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती ज्या म्हटल्या जातात या मूलतः एक आहेत, अशा अनुषंगाने काही अभ्यास झालाय का, आयोगाने काही विचार मांडले का, हे आपण जर लक्षात घेतलं तर खत्री आयोग नावाचा एक अहवाल होता, म्हणजे आलेला आहे 2001 ला खत्री आयोगाचा अहवाल. तेव्हाही मराठा समाज कुणबी आहे की नाही याची तपासणी झाली होती आणि त्या आधारे जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी या एकच जाती आहेत असा अहवाल आहे. आणि त्याच्या आधारे 1 जून 2004 ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे आरक्षणात ऑलरेडी घातलेले आहेत. त्याच्यानंतर पूर्ण मराठा समाजाला त्याचे लाभ मिळू शकले नाही, कारण तिथे नोंदींचा प्रश्न आला की आमच्या नोंदी ज्या आहेत त्या अलीकडच्या काळातल्या मराठा म्हणून झालेल्या आहेत आणि जुन्या काळचे रेकॉर्ड आम्हाला उपलब्ध होत नाहीत. असा प्रश्न जरांगे पाटलांनी जेव्हा समोर मांडला गेल्या वर्षी, त्याच्यासाठी शिंदे समितीची नियुक्ती करण्यात आली होती की खरंच अशा नोंदी सापडू शकतात का. म्हणून त्यांनी आपल्या मराठवाड्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये असे जुने रेकॉर्ड्स तपासायचा आदेश दिला आणि त्याच्यानुसार भरपूर नोंदी
पुढे आलेल्या आहेत. त्यात मराठवाड्यात कमी प्रमाणात आहेत. त्याचं कारण मराठवाड्याची विशेष परिस्थिती होती, निजामाचं राज्य होतं आणि आमच्याकडे रेकॉर्ड जाळले गेलेले आहेत, किंवा जुन्या काळात ब्रिटिश सरकार सारखे निजामाच्या राज्यामध्ये रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे हा काही नवीन विषय नाहीये. बापट आयोगामध्ये पण मराठा कुणबी एकच आहेत अशा पद्धतीने अभ्यास झाला होता. बापट आयोगाच्या 5 पैकी 4 सदस्यांनी म्हणजे डी.के. गोसावी, देशपांडे, देवगावकर आणि अनुराधा भोईटे या 4ही सदस्यांनी मराठा आणि कुणबी एकच आहेत असं क्षेत्रपाहणी अहवाल दिलेले आहेत. परंतु त्यांनी शेवटी आवाजी मतदानाने निर्णय केल्यामुळे त्यांचे ते अहवाल ग्राह्य धरले नाहीत आणि पुढे शिफारस त्यांच्या मराठा कुणबी एक आहेत अशी होऊ शकली नाही. नंतर राणे समितीचा 2014ला अहवाल आला. त्यामध्ये सुद्धा मराठा कुणबी एक आहे असं याचं विस्तृत चर्चा झालेली आहे, परंतु त्यांची शिफारस सुद्धा मराठा कुणबी म्हणून आरक्षण देण्याची नव्हती. मग बापट त्याच्यानंतर मात्र याच्याबद्दल सखोल विचार सुरू झाला, कारण 2014च्या ESBC नावाचं आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला. त्याला स्टे आला मुंबई हायकोर्टमध्ये आणि मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही असा आक्षेप घेण्यात आला. त्यावेळेला मात्र मग याच्या खोलात जाऊन विचार करण्याची सरकारने भूमिका घेतली आणि विनोद तावडे साहेब तेव्हा मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. 2015ला योगायोगाने मी त्या समितीमध्ये मलाही नेमलं होतं, संशोधन समितीमध्ये. आणि त्याच वेळेला फडणवीस सरकारच्या काळात पण विनोद तावडेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी अभ्यास सुरू केला की मराठ्यांचा खरा इतिहास काय, मराठ्यांच्या जुन्या नोंदी काय आहेत, हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे की नाही समाज, याचं सखोल आम्ही संशोधन हाती घेतलं. आणि आमचे एक सहकारी होते, ते आता पुरातत्व खात्यामध्ये डायरेक्टर आहेत, खंदारे सर त्यांचं नाव आहे, के खंदारे. त्यांनी स्वतः त्यावेळेला हैदराबादला गेले होते आणि हैदराबादमध्ये मराठा कुणबी याच्याबद्दलच्या जुन्या जनगणना अहवालातली काही नोंद मिळते का याची त्यांनी तपासणी तेव्हा केली होती. आणि महाराष्ट्रात सुद्धा त्या अनेक लायब्ररीज मध्ये आणि अनेक ऑफिसेस मध्ये जाऊन त्यांनी याचा धांडोळा घेतला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्हाला. परंतु आम्ही मग इंटरनेट सराटे यांचं नेटवर्क कट झालेलं आहे. येस सर, तुमचा आवाज कट झाला होता, पुन्हा एकदा एक वाक्य रिपीट करून बोला. हा, आमचे के खंदारे सर जे आहेत, जे आमचे सहकारी होते या संशोधनामध्ये, ते स्वतः हैदराबादला गेले होते. त्यांनी स्वतः हैदराबादला जाऊन अशी चौकशी केली की असं मराठा कुणबी म्हणून काही नोंद सापडते का, जुन्या जनगणनाचे अहवाल सापडतात का, गॅजेटियर सापडतात का. परंतु त्यांना त्या ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट उपलब्ध आहेत असं माहिती मिळाली नाहीत आणि त्यांना कोणतेही डॉक्युमेंट मिळालं नाही. त्यामुळे मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की आता जे शिंदे समितीच्या नावाने किंवा सरकार आता हैदराबादला लोक पाठवतंय आणि तिथून काहीतरी डॉक्युमेंट स्कॅन करून आणले वगैरे वगैरे, हे सगळं जे सांगितलं जातं ही धुळफेक आहे. असं कोणतंही विशेष डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही, अशी काही विशेष माहिती सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणलेली नाही. जे काही नोंदी आहेत ते तुम्हाला आश्चर्य सांगतो की हे हैदराबाद गॅजेटियर, 1881 ची जनगणना अहवाल, ही तर गायकवाड आयोगाच्या अहवालात सविस्तर विस्तृत चर्चा केलेली गोष्टी आहेत. या आम्ही सगळ्या गोष्टी तेव्हा आयोगासमोर ठेवलेल्या आहेत, म्हणून त्याची सविस्तर चर्चा झाली आणि गायकवाड आयोगामध्ये हा विषय पूर्णपणे म्हणजे निष्कर्ष काढलाय गायकवाड आयोगाने. 300 पानाचं त्याच्यामध्ये सेपरेट कुणबी आणि मराठा एक असल्याचा अहवाल आहे आणि त्याचे पुरावे हेच सगळे डॉक्युमेंट आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी मराठा कुणबी एक आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कोणतेही नवं तुम्ही सांगू शकता सर की त्याच्यामध्ये काय काय नेमकं सांगण्यात आलेलं होतं त्या हैदराबाद गॅझेट मधलं? हैदराबाद गॅजेटच्या माझ्याकडे आत्ताही प्रती आहेत. 1881 ची जनगणनाची पण माझ्याकडे आत्ताही प्रत आहे. हैदराबाद गॅजेट मध्ये असं सांगितलेलं आहे की मराठवाड्याचे 5 जिल्हे होते तेव्हा. संभाजीनगर तेव्हा औरंगाबाद म्हणायचे, बीड, उस्मानाबाद, तेव्हा उस्मानाबाद जिल्हा होता, आणि इकडे परभणी आणि नांदेड, या 5ही जिल्ह्यामध्ये गॅजेटियर मध्ये समाजाच्या नोंदी असतात. जात, व्यवसाय आणि लोकसंख्या अशा साधारण त्याची माहिती दिलेली असते. या गॅजेटियर मध्ये मराठवाड्यासाठी जे 5ही जिल्हे आहेत त्याच्यात मराठा कुणबी असं नोंद आहे, मराठा अशी नोंद नाही. आणि ती नोंद ग्राह्य धरली तर आम्हाला कुणबी जातीचं आरक्षण मिळू शकतं. आणि मुंबईच्या इलाक्यामध्ये जनगणनेचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हैदराबाद मध्ये
त्याला कोणतंही मराठा कुणबी वगैरे अशी नोंद न होता कुणबी नोंद सगळ्यांची आहे असं सांगितलेलं आहे. आणि मुंबई राज्यामध्ये मराठा कुणबी अशी नोंद आहे. त्यामुळे आणि जे गॅजेटियर्स आहेत 1884 त्याच्या आजही उपलब्ध आहेत लायब्ररीमध्ये, ते काही दुर्मिळ गोष्ट नाहीये. त्यामुळे हे तीनही ज्या डॉक्युमेंट आम्ही सांगतोय, हे डॉक्युमेंट जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं तर पहिल्या 8च दिवसात सरकारकडे दिलेले आहेत. यात कोणती नवीन गोष्ट नाहीये. विश्वास पाटील सरांचा सुद्धा त्या दरम्यानचा तुम्ही इंटरव्ह्यू काढून बघितला, व्हिडिओ काढून बघितले, तर त्यांनी आज जे सांगतायत ती सगळी माहिती पूर्वी पण सांगितलेली आहे. त्यात नाविन्य काही नाहीये. फक्त इश्यू जेव्हा हा प्रश्न याच्यामध्ये पडतो, जरांगे ठीक आहे, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ते शेवटी गावखेड्यात येतात, त्यांना याबद्दलचं तेवढं पुरेसं ज्ञान कदाचित नसू शकतं. पण जे जे आरक्षण अभ्यासक आहेत, खास करून ज्यांनी त्या आयोगामध्ये काम केलेलं आहे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात, त्यावेळेसच्या फडणवीस सरकारमध्ये नेमण्यात आलेल्या गायकवाड आयोगामधले मी बोलतेय, आणि पुढचे सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भातले जे अभ्यासक आहेत ते या संदर्भातली पुढे येऊन माहिती का देत नाहीयेत की हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते ऑलरेडी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सरकारकडे उपस्थित आहेत, अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. मग हैदराबादमध्ये जाण्याची गरज काय आहे, हा त्याच्यातनं मग वेळ काढला जातोय का, असा प्रश्न स्वाभाविकपणे तयार होऊ शकतो. सो याबद्दल बोललं का जात नाहीये मग? मॅडम याच्याबद्दल तर मी असे माझे किमान 10 व्हिडिओ असतील की हे सांगितलेलं आहे. आणि हे सरकारला काय मी स्वतःच डॉक्युमेंट विभागीय आयुक्तांना नेऊन दिलेला आहे. त्याच्यात काही लपवालपवी नाही. जरांगे पाटलांचे जुने व्हिडिओ जरी पहिल्या आठवड्यातले ऐकले तुम्ही सप्टेंबर मधले, तरी सगळे डॉक्युमेंट दिल्याचे अनेक व्हिडिओ आहेत. आणि हे सगळं सांगितलेलं आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन पब्लिक डोमेन. काही लपवालपवी नाहीये. सरकार जेव्हा एखादी गोष्ट जाहीर करताना तेव्हा ते मीडियाचा पूर्ण वापर करून ते जनतेला सांगत असतं. एखाद्या व्यक्तीने सांगणं आणि एका वेळेला सगळ्या मीडियाने सांगणं याच्यामध्ये अंतर पडतं. आणि असं एक परसेप्शन तयार होते की सरकार काहीतरी नवीन करतंय. सरकारने नवीन काहीही करत नाहीये. गेल्या 2 महिन्यामध्ये तर सरकारने या गोष्टीच्या बाबत काही नवीन केलेलं नाहीये. सरकार फक्त आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय. हा वेळ काढूपणाचा कारभार आहे. कारण प्रत्येक वेळेला सरकार एकच वाक्य बोलतंय की आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे. याच्या पलीकडे ते कोणत्याच गोष्टीबद्दल स्पष्ट बोलत नाहीयेत. मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर मराठा समाजाला काही द्यायचं नसेल तर मग तुम्हाला हा निर्णय करावा लागेल की ज्या ज्या जाती आहेत आरक्षण घेणाऱ्या त्यांच्या उपजाती, पोटजाती आणि समकक्ष जाती ज्या आहेत त्यांना कसं काय तुम्ही आरक्षण देताय, या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. कारण आता मराठा समाज हा जागृत झालेला आहे. त्याला सगळं कळलेलं आहे की आम्हाला एकटं पाडलं जाते, आमच्याबद्दल वेगळी भूमिका घेतली जाते. आणि आता जे ओबीसी जाती आहेत जे आमच्या विरोधात आंदोलन करतायत त्यांना कोणताही नियम लावला जात नाही. त्यांना पाहिजे तसे खैरातीसारखं आरक्षण दिलं जातंय. ही भूमिका समाजामध्ये दिसून येते. त्यामुळे सरकारला याच्याबद्दल खोटं बोलून आता वेळ काढूपणा करता येणार नाही. याच्यात लिगलिटी काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. आतापर्यंत जे खत्री कमिशन असेल त्यांनी शिफारस केली होती मराठा कुणबी समाजातल्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून. परंतु संपूर्ण मराठा समाज कुणबी आहे आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या अशी स्पष्ट शिफारस मागच्या बापट आयोगाने केलेली नाही, राणे समितीने केलेली नाही आणि गायकवाड आयोगाने सुद्धा केलेली नाही. निष्कर्ष काढलेले आहेत, शिफारस केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत त्या शिफारसीचा पूर्ण विचार झालेला नाही. कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्य मागासवर्ग कायदा जो आहे त्याच्यामध्ये अशी शिफारस असेल तरच ते बंधनकारक असतं सरकारवर. म्हणून मग माझं म्हणणं असं आहे की जर जरांगे पाटलांच्या मागणीचा विचार करायचा झाला, तुमचं एक वाक्य रिपीट करून पुन्हा एकदा सांगाल. माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्याचा विचार जर करायचा असेल तर सगळे हे डॉक्युमेंट जे जरांगे पाटील म्हणतात ते शिंदे समितीने जे जमा केलेली माहिती आहे ती आणि जुने जे सगळे रेकॉर्ड आहेत आणि मी सांगितलेले अहवाल आहेत या सगळ्याचा एकत्रित तुम्हाला साकल्याने अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास सरकारला स्वतंत्रपणे करता येणार नाही. राज्य मागासवर्ग आयोग हीच एकमेव त्याची ऑथॉरिटी आहे. याच्याबद्दल काहीही शिफारस करायची असेल तर राज्य सरकारने हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तातडीने आयोगाकडे पाठविलेले पाहिजे. आयोगाकडे पाठविल्यानंतर आयोग अभ्यास करून त्याच्यामध्ये काय योग्य काय अयोग्य, आरक्षण देता येईल की नाही, मागचं आरक्षण कसं दिलं याचा सगळ्याचा विचार करून जी शिफारस करील ती शिफारस शासनावर बंधनकारक असेल. आणि असं जर आयोगाने पॉझिटिव्ह शिफारस केली, सकारात्मक जर शिफारस केली
तर सरकारला मराठा समाजाला हा बेनिफिट द्यावा लागेल, कारण त्यांचा जो निर्णय असतो, आयोगाची शिफारस जी असते ती शासनावर बंधनकारक असते, कायद्याने ती टाळता येणार नाही शासनाला. फक्त शासन आता स्वतः काही करू शकणार नाही, शासनाने हे सगळे डॉक्युमेंट एक स्पेसिफिक टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन आणि स्पेसिफिक कालावधीची मर्यादा घालून आयोगाकडे पाठविले पाहिजेत आणि असं म्हटलं पाहिजे आयोगाला की या डॉक्युमेंटच्या आधारे अभ्यास करून मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देता येतील का, कुणबी जातीच्या आरक्षणाचे लाभ देता येतील का, याचा आम्हाला अहवाल द्यावा. तर आयोगाकडून याच्याबद्दल अभ्यास होईल आणि योग्य शिफारस येऊ शकते. पॉझिटिव्ह शिफारस असेल तर सरकारला हे करावं लागेल, निगेटिव्ह शिफारस आली तर सरकार ते करू शकणार नाही. दोन अगदी छोटे प्रश्न घ्यायचे आहेत, सगळ्यांना ही माहिती समजावी यासाठीच. एक, याच्यामध्ये मुळात तुम्ही जी आता माहिती समोर ठेवताय त्याच्यातनं हे असं दिसतंय की याच्यामध्ये मग राजकीय उदासीनता दिसून येते का, जर हे फॅक्ट्स आपल्याकडे असतील तर त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की हा सगळा डेटा आपल्याकडे आता महाराष्ट्रात अवेलेबल आहे, तो डेटा विविध आयोगांमार्फत ज्या वेळेला तिथे लोक गेलेली होती ती त्या पद्धतीने तो जमवून आणलेला आहे, तो आत्ताच्या घडीला कोणाकडे असतो, म्हणजे तो सामाजिक न्याय विभागाकडे असतो, कुठल्या विभागाकडे असतो, हे प्रकरण जे आरक्षणाचं प्रकरण ती कुठल्या विभागाकडे असतात, हा डेटा आत्ताच्या घडीला जो हैदराबाद, बॉम्बे, सातारा संस्थांचा जो त्यावेळेसचा डेटा आहे तो नेमका कुणाकडे अवेलेबल असणार आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा संबंधित मंत्र्याला पुढे जाऊन तसे प्रश्न विचारता येतील. सिम्पलेस्ट बाब आहे, राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात सुद्धा हा डेटा आहे, शिंदे समितीकडे सुद्धा हा डेटा आहे आणि माझ्याकडे सुद्धा आहे. कधी बोलवलं तर मी नेऊन देईल. जरांगे पाटलांकडे तर आहेच आहे. त्यामुळे याच्यात काही असा प्रश्न नाहीये की हा डेटा अवेलेबल नाहीये. त्यांनी आम्हाला पब्लिकली विचारावं, आम्ही त्यांना पब्लिकली उत्तर देऊ, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये. पण असं राजकीय उदासीनता नावाची जी गोष्ट आहे त्याचे एक कारण सांगतो मी तुम्हाला. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मेजॉरिटी समाज आहे आणि ज्या जाती आरक्षणाचा लाभ घेतात त्या जाती सिंगल जातीचा विचार केला तर मायनॉरिटी जाती आहेत. त्यामुळे असा एक भ्रम महाराष्ट्रामध्ये पैदा झालेला आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर वेगळं दिलं पाहिजे, असलेल्या ओबीसीच्या जातींना दुखवायचं काही कारण नाही. हे सगळं राजकीय लांगुल चालन आहे. जसे मुस्लिम अपीजमेंटची थिअरी भाजपने डेव्हलप केली होती तशी महाराष्ट्रामध्ये ओबीसी जातींच्या अपीजमेंटची एक थिअरी डेव्हलप झालेली आहे. हा एक नॅरेटिव्ह आहे, मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्यात देऊ नका, ओबीसीला धक्का लावू नका. हे कसं आहे, हे राजकीय सोंग आहे. मुळामध्ये कोण कोणाला आरक्षण द्यायचं हे कायद्याने ठरलं पाहिजे, घटनात्मक चौकटीत ठरलं पाहिजे, राज्य मागासवर्ग आयोगाने ठरवलं पाहिजे. छगन भुजबळाने ठरवायचं का हे की मराठ्यांना कुठून आरक्षण द्यायचं, प्रत्येक राजकीय पक्षाने ठरवायचं का हे मराठ्यांना कुठून आरक्षण द्यायचं. तुम्ही सांगा, प्रत्येक सरकार जर असं म्हणत असेल की मराठ्यांना आरक्षण देऊ आम्ही पण ओबीसीत देणार नाही, आता घटनात्मक मर्यादित आरक्षण देणार नाही असं तुम्ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर जेव्हा बोलता तेव्हा ते घटनात्मक कसं होईल. आणि त्यामुळे हा प्रश्न गंभीर होतो. मराठा समाजाची ही भावना झाली आहे की आम्हाला वेगळं ट्रीट केलं जातंय, आम्हाला नागरिकांसारखं फेअर ट्रीटमेंट मिळत नाही. राहुल गांधी जे बोलले ना परदेशात बोलणं चुकीचं आहे, पण महाराष्ट्रात भारतात तर आपण हे बोलू शकतो ना की आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आमच्या बाजूने आयोगाचे अहवाल आहेत, आम्हाला मग 50% लिगल मर्यादेत आरक्षण का दिलं जात नाही. हा प्रश्न जेव्हा विचारायचा आहे तेव्हा कुणबी जातीचे आम्ही आहोत की नाही हा दांडोळा घ्यावा लागतो. आणि तुम्ही काल एक प्रश्न विचारला होता, पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळे तद्दन राजकीय नेते आणि सगळे राजकीय पक्ष मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणात सहभागी करू इच्छित नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मग माझं म्हणणं असं आहे की ते करू इच्छित का नाही याचं घटनात्मक उत्तर त्यांनी द्यावं. कोर्टामध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण का देता, ओबीसीत का घालत नाही, आता 15 दिवसापूर्वी हा प्रश्न विचारला गेला कोर्टात, पण सरकार तिथे खरं उत्तर देत नाही. मराठ्यांवर मग काय होतं की कोर्टाला वाटतं मराठा दादागिरी करून आरक्षण घेतात. दादागिरी करून मराठ्यांनी कधी पण 50%च्या मर्यादेबाहेर आरक्षण मागितलेलं नाही. मर्यादेत आरक्षण द्या अशीच समाजाची मागणी आहे. सरकार नेहमी मर्यादेबाहेर आरक्षण देतं आणि मग ते कोर्टात टिकायला अडचण होते. म्हणून समाज आता काय झालाय, हवाल देईल की आम्ही काय करावं मग नेमकं आता. म्हणून अशा मागण्या ज्या आहेत त्या समोर येतात आणि आंदोलन जास्त गंभीर होत जातं. तर सरकारची जी याला ऍड्रेस करण्याची जी कार्यपद्धती आहे ना ती बेजबाबदारपणाची आहे. घटनात्मक चौकटीत जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून मराठा समाजाचा विचार केला जात नाही.
ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे, म्हणून हा प्रश्न गंभीर होतो. तुमच्याकडनं मला समजून घ्यायचं होतं की हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेटमध्ये नेमकं काय आहे, ती माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा बऱ्यापैकी त्याची क्लॅरिटी आली असेल की जी जरांगे पाटील यांच्याकडनं मागणी ठेवली जाते त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांचे या संदर्भातले आणखीनही काही सविस्तर प्रश्न असू शकतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडा. त्याची उत्तरं सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न हा एक्सपर्ट्सकडनं नक्की केला जाईल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. बघत रहा मुंबई तक.